झी 24 तास एक पाऊल पुढे। थंडगार वातावरण, आकाशातून पडणारा बर्फ आणि सतत बदलणारा वातावरण या गोष्टी इंग्लिश टीमसाठी काही नवीन नाहीत। मात्र धर्मशाळाच्या मैदानावर उतरण्यापूर्वीच कुकच्या टीमचं भय समोर आलंय। कुक आणि कंपनीला चांगलंच माहितीये की वाढणाऱ्या स्नो अटॅकमुळे वाढलेल्या मनोधैर्यासह टीम इंडियाला मात देणं सोपं नसणार। स्नो अटॅकमुळे इंग्लंड चिंताग्रस्त। इंग्लिश टीमला बर्फाच्या वादळाशी सामना करण्याची सवय आहे, मात्र क्रिकेटच्या मैदानावर स्नो अटॅक होत असल्यानं इंग्लिश टीमच्या गोटामध्ये चिंतेचं वातावरण आहे। बर्फाच्या वादळाचा मॅचवर परिणाम झाला अथवा मॅच रद्द झाली तर याचा सर्वाधिक फटका कुकच्या टीमला बसणार आहे। टीम इंडिया 3-1 न सिरीजमध्ये आघाडीवर। धर्मशाळा वनडेवरती बर्फाच्या वादळाचा परिणाम झाला तर इंग्लंडचं सिरीजमध्ये 3-2 न पुनरागमन करण्याच्या मनसुब्यांवरती पाणी फेरलं जाणार आहे। धर्मशाळामधील वातावरण पाहिलं तर मला स्नो सूट घ्यावा लागणार आहे। बर्फाच्या संकटामुळे इंग्लिश टीमला आणखी एक झटका लागलेला आहे। लंडनमधील बर्फाच्या वादळामुळे इंग्लिश टीमचा स्टार क्रिकेटपटू स्टुअर्ट ब्रॉड भारतात पोहोचू शकला नव्हता। धर्मशाळा स्टेडियम बंद, लॉर्ड्स। धर्मशाळामध्ये जे वातावरण पाहायला मिळालं होतं तसंच काहीसं वातावरण इंग्लंडच्या लॉर्ड्स मैदानावरती पाहायला मिळालं होतं। ही दोन्ही दृश्य जवळपास एका आठवड्यापूर्वीची आहेत। लॉर्ड्सच्या मैदानावरही जोरदार बर्फ पडला होता आणि दुसरीकडे धर्मशाळामध्येही तीच परिस्थिती आहे। स्नो अटॅक दरम्यान माइंड गेम। बर्फाच्या या वादळाच्या तडाख्यात इंग्लिश टीमनं माइंड गेम सुरू केलेला आहे। धर्मशाळाचं वातावरण हे इंग्लंडमधील वातावरणासारखंच असल्याचं कुक अँड कंपनीचं म्हणणं आहे। धर्मशाळामधील वातावरणाचा आम्हाला फायदा होणार आहे, अशा वातावरणामध्ये खेळण्याची आम्हाला सवय आहे, तर दुसरीकडे भारतीय टीमसाठी धर्मशाळामध्ये खेळणं त्रासदायक ठरणार आहे। या वातावरणाचा फायदा इंग्लंडला तेव्हा होईल जेव्हा कुकची टीम स्नो अटॅक पासून वाचेल। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।